Abhinav Shinde, you are a cold-blooded murderer. Hands up! खून केलात तुम्ही आणि या गुन्ह्यात तुम्हाला अटक करतो. खून? कोणाचा खून? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? माझा गैरसमज? ऐकलं कळतंय कोणाला बोलतोय? घालू का गोळी घालू? घाबरलो. घाबरलो. छायला आजा किती भारी ऍक्टिंग करतोस रे. कशाचं काय? हे फक्त तूच म्हणतो बघ. डायरेक्टरला बी कळायला पाहिजे ना. एवढीच भारी ऍक्टिंग करत असतो. आतापर्यंत ऑस्कर बिस्कर नसतं का मिळालं मला. बघ आमचं सोड, तुमचं सांग. कुठं असतो रे आजकाल? काय सांगू तुला, आयुष्याचे एवढे लागलेत ना. काय झालं एवढं? आठवडा झाला लिहायचा प्रयत्न करतोय, पण काही सुचतच नाही. वरून त्या पब्लिशरचं टेन्शन. काय करावं काहीच कळत नाही. अरे काहीतरी उपाय मिळेल. उपाय? हा, एक उपाय आहे. सेल्फ पब्लिश. म्हणजे माझं पुस्तक मी स्वतः पब्लिश करणार. पण त्याला पण खूप पैसे लागतात रे. आणि तुला तर माहितीच आहे, इथं माझेच खायचे प्यायचे वांदे. अभ्या जास्त ताण नको घेऊ, होईल काहीतरी. बर, माझा रडगाणं तर सुरूच राहील. तुझं कसं चालू आहे? एकदम झक्कास. अलीकडेच मुंबईला गेलो होतो. तुला सांगतो, मुंबई जशी आपल्याला स्वप्न नगरी वाटते ना, अगदी तशीच आहे बरं. एखादा रोल भेटला की काय? डायरेक्टरनी माझी ऑडिशन घेतली. अगदी 2च मिनिटात, फक्त 2च मिनिटात जा म्हणाला. म्हणजे आपली परिस्थिती सारखीच. मात्र एका विषयात तू फार लांब गेलास बघ. कुठल्या जागा? गर्लफ्रेंडच्या. काय म्हणते अनुष्का? सॉरी, अनुष्का वहिनी. सोड रे तिचा विषय. काय झालं? सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू होतं. नंतर हट्ट करू लागली. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला इकडंच जायचं, मला तिकडंच जायचं. आणि मी काय म्हटलो की मला म्हणायची, माझे बाबा माझे सर्व हट्ट पुरवतात, मग तू का नाही? मग एका दिवशी मला आला राग, करून टाकलं ब्रेकअप. काय म्हणलास? करून टाकलं ब्रेकअप. त्याच्या आधी? मला आला राग. अरे त्याच्या आधी? बाप, लाड, बाप, लाड, मुलगी आणि पैसा. वा अजा वा, काय भारी आयडिया दिलीस. रात्रीचे 8:30 वाजले होते. पवार कपल त्यांच्या भाच्याच्या लग्नावरून परत आले आणि दरवाजा उघडताना कधी न मिळाल्यासारखं खाऊन आलेले विनायकराव बोलले, मांडलं राव भाच्याला. काय मस्त जेवण होतं ना? हो छान होतं, पण मीठ थोडं कमीच होतं. आवडलं नाही होय आपल्याला? आपण तर काय साक्षात अन्नपूर्ण साईचा. आपल्यासारखं जेवण कोणी बनवू शकतं का? हे बघा, तुमचं नेहमीच झाले. हे येत नाही ते येत नाही. लग्नाच्या आधी माझ्या बाहेरच्यांनी सांगितलं होतं ना मला स्वयंपाक येत नाही म्हणून, तरी पण आपलं तेच. हो सांगितलेलं ना, पण म्हटलं शिकेल आपली हळूहळू. कुठलं काय, 5 वर्ष झाले लग्नाला. माझं डोकं आधीच खूप दुखायले. तुम्ही अजून टेन्शन घेऊ नका. डोकं तो अवयव आहे का आपल्याकडे? ऐकलं का? ती राजूची आई म्हणत होती, त्या पाटल्या आणि लक्ष्मी हात खूप सुंदर दिसत होता. हो का? फारच छान. जात काढून या. घ्या, स्वतः तर कौतुक करायचं नाही, दुसरे करतात त्याची बी किंमत नाही. काय बोरिंग माणूस आहे हा. बोरिंग? आणि मी? तुला काय माहित तरुणपणात किती तरुणी घायल गेले ते? पवार बहिणी, अहो काय चाललंय? अहो कुठे गेले
होते का? थांबा घेऊन आलो. ओ कुठे निघाले? आपले पण संपलेत. या बसा. बाई 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 केवढे दागिने घातलेत पण खरे आहेत काय? खरे म्हणजे काय? 24 कॅरेट खरा सोन आहे. माझ्या माहेरच्याने दिलेत हुंड्यात. आणि फक्त एवढंच नाही, इथं जेवढं काही दिसतंय ना सगळं माझ्या माहेरच्यांनीच दिले. हो, सगळं तर तुझ्या माहेरच्यानेच दिले ना. आम्ही काय वनवासी, जंगलात फिरायचो, कंदमुळे खायचो आणि निघाले आपले कमऱ्याला पानं बांधून. ओ कुठे निघाले? या बसा इथं. नाही नाही बसू नका. जा माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवा. अहो ते सोडा, कुठे गेला होता? अहो माझ्या भाच्याचं लग्न होतं. तुम्हाला सांगते सगळीकडे माझी चर्चा. तिथं नवरीपेक्षा पण मी सुंदर दिसत होते. तुम्ही काय येड्या बिड्या झालात का? अहो म्हणजे एवढ्या रात्रीचं एवढे सारे दागिने घालून कोणी बाहेर निघतं काय? आजकाल चोरा चिलट्यांचा किती भ्या वाढलाय आणि तुम्ही बाई मस्त फिरता. अहो, वहिनी मी पण तिला हेच सांगत असतो. अहो वहिनी दागिने आहेत म्हणून तर घालते ना. आता कोणाकोणाकडे नसतंच बाबा, मग ते कशीच घालणार ना. अहो वहिनी दागिने असले तरी दिखावा करायचं नसतो. आता मलाच बघा, माझ्याकडं तुमचे एवढेच नाही नाही तुमच्याहून जास्त दागिने आहेत, पण मी दिखावा करते काय? नाही. अरे घालून फिरायचं तर सोडा, मी कोणाला सांगत पण नाही. उगीच टेन्शन घेता तुम्ही. थोडीशी काळजी घेतली ना नसता तेच चोर. अहो जोपर्यंत आपल्या घरी चोरी होत नाही ना तोपर्यंत सर्व शेच बोलतात. आता त्या घोलप्प्यालाच बघा की तुमच्यासारखीच बोलायची, आलंच की अंगलट. अगं बाई काय झालं बोला पाहिजे इथं? तुम्हाला नाही माहिती? नाही. अहो ती तुमच्यासारखी अशीच दागिने घालून फिरायची. एखाद्या चोराने ठेवली असेल ना तर आलीच की मग चोर. मग त्यांनी दिली धमकी, म्हणे सगळं सोनं द्या नाहीतर तुमचा जीवच घेतो. पुढे काय झालं? तुम्हाला माहिती नाही का ती बाई कशी आहे, सोनच द्यायला तयार नाही. पुढे काय झालं मग? त्या चोरांनी दिली तिच्या नवऱ्याला 2 फटके. नंतर तरीही सोनं द्यायला तयार नाही. म्हणे एक वेळचं नवऱ्याला घेऊन जा, पण मी काय सोनं देत नसते. बरोबर. नवऱ्याचं काय झालं मग? सोनं दिलं का त्याला? दिलं. गळ्यावर चाकू ठेवलं तर द्यावं लागलं. किती वाजले? आता 9 वाजले बघा. अगं बाई माझी मालिका लागली असेल. दिल्या घरची वाटला. मी येते. वहिनी निघालात का? येता का सोडून? गेली बाई एकदाचीच. आणि काय ग तुला समजत नाही का? बाहेरचे लोक आल्यावर त्यांच्या समोर कसं वागावं आणि काय बोलावं ते? म्हणजे आता मला समजत नाही बाहेरच्या लोकांसमोर कसं वागावं आणि कसं बोलावं ते? स्वतः तर फार शहाणपणाच्या गोष्टी करत होता. जंगलात राहायचो, कंदमुळे खायचो, हे करायचं ते अगं करायचं. हो, शांत हो, शांत हो. अच्छा पुढे काहीतरी सुचव ना. आता भारी लिहिलंस की रे. ती शेजारची बाई लय आवडली बघ मला. काही बोलतोस बघ. पुढे काय टाकू ते सांग. कॉमेडी तर केली बघ. भांडकुदळ बायको, ऐकून घेणारा नवरा. एक काम कर, अजून एक शेजारची बाई टाक. अजून एक खूपच बेसिक आहे पण ट्राय करूया. शेजारची बाई 2. चल चल. अरे रक्ती सोनम. आता कोण आलं? अरे अमीना दीदी आ? अरे भाभी आपने तो बुलाया था मेरे को, कुछ काम क्या उसने? हा ते जमिनीचं काम होतं थोडं. या ना या आत या. या बसा. हाँ बोलो क्या काम था? ओ बोला ना आता. हाँ, वो अपनी गावाकडची जमीन नाही थी क्या? उसका काय तो घोटाळा झाला. एक मिनिट, गाव की जमीन का क्या? अहो आमच्या गावाकडची जमीन आहे ना तिथे एका माणसाने कब्जा केलाय. त्या संदर्भात थोडस बोलायचं होतं. कब्जा किया क्या? भाभी आजकल ये सब चल रहे जमाने में, किसानों पे अत्याचार, औरतों पे
फ्लाइट कैंसल। क्या यार, थोड़ा सा तो फुटेज था, वो भी गया। हाँ, क्या बोल रहा था रे तू? रुक रुक, इधर आके धोप तो इंग्लिश तेरे को। अजा, तिकडे 9:30 वाजले असतील। आपण अजून कोणता कॅरेक्टर टाकू शकतो? पोलीस टाक. साधे भोळे आहेत रे, पोलीस नको। मग डॉक्टर. खाऊन पिऊन सुखी आहेत, कशाला आजारी पाडायचं? हा, डिलिव्हरी बॉय टाकू शकतो। मी हे लिहितोय खरं, पण माझं पब्लिशिंगचं घोडं अजून तिथं चढले रे। आता तू लिह रे, पब्लिशिंगचं मी बघतो, तू लिह. बरं, करतो कंटिन्यू। अगं शांत, अगं बस. तू ऐकलं नाही का? तू शेजारच्या बहिणी काय सांगत होत्या? चोरी वगैरे. तरी मी तुला सांगत होतो हे दागिने काढून ठेव म्हणून. तुमचं काय आणलंय हो माझे दागिने वाचून? सारखं दागिने काढ आणि आधीच सांगून ठेवते, असलं अशुभ काय बोलायचं नाही. काळी जीभ आहे तुमची, जे बोललं तेच होतं. आता कसं समजू या बाईला? कळतच नाही मला तर. आता खरंच वाटायला लागलं एखादा चोर यावा आणि तुझे सगळे दागिने घेऊन जावे. घ्या, झालं कल्याण. आले वाटते चोर, मला वाटलं तसंच होणार आहे. काळी जीभ आहे तुमची, आता कसं अगं करायचं? गप्प बस. किती हकर कशा आवाज? असा आवाज ऐकून दारावरचे चोर काय यमराज पण पळून जाईल. काय रे? पार्सल सर। पार्सल? तू काही मागवलं होतं ना? नाही. मी पण नाही मागवलं. पवार तुम्हीच ना? पवार आम्हीच, पण आम्ही हो, पार्सल. इकडे या. मला वाटतंय हा चोर आहे. काही काय बोलते? ओ काका, काय टाइमपास लावलाय? एकदाच घ्या ना पार्सल. अहो अजून खूप पार्सल पोहोचवायचे मला. गोरे आलो. हो, चोर वेषांतर करून आलाय. चोर? अगं बघ त्याच्या चेहऱ्याकडे. चेहऱ्यावरची साधी माशी तरी आणते का त्याच्या? कुठल्या अँगल तुला हा चोर वाटतो? काय? मी आणि चोर? तुमचं काय डोकं बिकं फिरले काय? काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय? नाही रे दादा, इकडे ये. तिची का नाही आजकाल तब्येतच बरी नसते, त्याच्यामुळे अशी आधे मध्ये बरळत असते. तू नका मनाला लावून घेऊ. अहो मग वेड्यांच्या दवाखान्यात घेऊन जातील ना, कशाला लोकांना त्रास? हे घ्या तुमचं पार्सल. कुठे बी जागा. अरे मी नाही रे मागवलं कोणतं पार्सल. अहो तुम्हीच ना जगन्नाथ पवार. जगन्नाथ पवार? अरे ते तर 3 घरं सोडून तिकडे राहतात. आणि मी विनायक पवार, मी 3 घरं सोडून इकडे राहतो. अहो मग आधी सांगायचं ना, कशाला उगाच डोक्याला शेवाट? आणि त्यांच्या गोळ्या चालू कर आधी. डिलिव्हरी बॉय निघून गेला आणि पवार कपल मधली नोकझोक सुरू झाली. सुरूच राहिली. नको रे, काय नुसती नोक जोक. दुसरं काय टाक. दुसरं, हा ली. तेवढ्यातच पवारबाईंना आठवलं की त्यांचं महत्वाचं असं फोटोशूट तर राहूनच गेलं. मग त्या आपल्या नेहमीच्या फोटोग्राफरला घेऊन आत जातात. हे फोटोशूट तब्बल 2 तास चालतात आणि तेवढ्यातच जागते रहो, जागते रहो, जागते रहो. कोण आला असेल रे एवढ्या रात्री? चोर तर नसेल. नमस्कार साहबजी, पैसा ना मुझे? हा नाही, अरे मैं बहादुर गोरखा. लेकिन पहले तो तुमको कधी बघितला नाही इकडे. ओ इधर में नया हूँ. हा बोलो. क्या बोलो? अरे क्या काम है वो बोलो. काम? मला वाटतंय आपल्याला या पोरगीची गरज आहे. तुम्हाला तर माझ्या दागिन्याची पर्वा नाही, तोच त्याचं काम करेल. हा तुला वाटते हा पळवून लावेल चोरांना? अगं बघ, चोर त्याला उचलून घेऊन जातील. साहबजी, आप है ना, रात को दरवाजा ठीक से लगाया करो. आजकल सूर्या बहुत बढ़ गई है. हमको चोरों से कुछ ऐसा फर्क नहीं पड़ता. हम शूर है, बहादुर है. साहबजी, बहादुर बहादुर कुछ नहीं होता. आपको बताते हैं,
कल है ना, एक चोर ने एक आदमी को अरे सजा को दिखाया और सारा सामान लेकर चला गया। आओ कहाँ मैंने ये ना तुमको पैसा चाहिए था ना, ये लो। ठीक है साहब जी, चलता हूँ, फिर मिलेंगे। ध्यान रखना हमारे घर का। जागते रहो, जागते रहो, जागते रहो। पण आता एक काम कर, चल माझ्यासोबत. आता कुठे जायचं? तुला चल म्हटलं नाही. अरे सांग तरी, लिहायचं आहे मला. अरे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? कसलं सरप्राईज? सांगितलं तर मग ते कसलं सरप्राईज. आणि तुला काय वाटतं इतक्या काय टाइमपास करतो तो. चल. बर चल. मिस्टर अभिनव शिंदे, तुमच्या पब्लिशिंगचा प्रश्न मिटला. बळरामजी जीजीभोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सौरोपचार रुग्णालय पुणे सहर्ष सविनय सादर करीत होतो कठपुतली. लेखन आणि दिग्दर्शन शिशिरराजे दशरथ भोसले. नेपथ्य तहसील सलोनी. संगीत युगंधर आणि प्रकाश योजना वरद. सादर करीत होतो कठपुतली.